मंडळी नमस्कार. लोटस महाल असलेल्या झेनाना एन्क्लोजरच्या बाहेरील भिंतीबद्दल, संरक्षक भिंत होती त्याबद्दल माहिती घेणार आहोत. झेनाना एन्क्लोजर भोवती उभारलेली बाहेरील संरक्षक भिंत ही विजयनगर साम्राज्याच्या उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेचे प्रतीक मानली जाते. ही भिंत मोठ्या मोठ्या ग्रॅनाइट दगडांनी बनलेली असून तिची उंची इतकी होती की बाहेरील व्यक्तींना आत काय घडत आहे हे सहज दिसू शकत नव्हते. या भिंतीचा मुख्य उद्देश राजघराण्यातील स्त्रिया, राजकन्या आणि राण्यांच्या निवासस्थानाचे संरक्षण करणे हा होता. भिंतीला मर्यादित प्रवेशद्वार होती आणि प्रत्येक प्रवेशद्वारावर सशस्त्र पहारेकरी तैनात असत. त्यामुळे परवानगीशिवाय कोणालाही या परिसरात प्रवेश मिळत नसे. भिंतीच्या काही भागावर पहारा देण्यासाठी उंच बुरुज उभारण्यात आले होते. या बुरुजावरून सैनिक संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवत असत. शत्रूचा हल्ला किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित इशारा देण्याची त्यावेळी व्यवस्था होती. आजही हे संरक्षक भिंतीचे अवशेष पाहताना विजयनगर साम्राज्याची मजबूत संरक्षण व्यवस्था, दगडी बांधकामातील कौशल्य आणि राजघराण्याच्या सुरक्षिततेला दिलेला महत्त्व स्पष्टपणे आपल्याला जाणवतो. हम्पी येथील प्रसिद्ध लोटस महाल हा विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण राजवाडा आहे. हा महाल राणी आणि राजघराण्यातील स्त्रियांच्या निवासस्थानी बांधण्यात आला होता. त्याची रचना कमळाच्या फुलासारखी असल्यामुळे त्याला लोटस महाल असं नाव पडलं आहे. या महालाची खास गोष्ट म्हणजे त्यातील उत्तम हवा खेळती राहण्याची व्यवस्था. कमानीदार खिडक्या आणि मोकळ्या बांधकामामुळे आत नेहमी थंड हवा राहते. त्यामुळे उन्हाळ्यातही येथे वातावरण सुखद असतं. पाण्याच्या व्यवस्थेसाठी जवळच कालवे आणि टाक्या बांधण्यात आल्या होत्या, ज्यामुळे परिसर आणि बागा हिरव्यागार आणि थंड राहायच्या. सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग झेनाना एन्क्लोजर म्हणजे स्त्रियांसाठी सुरक्षित राखीव परिसर होता. येथे प्रवेश मर्यादित होता आणि पहारेकरी सतत तैनात असायचे.